3-4 दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळं राहायची कुठंच सोय म्हणजे काहीच भेटेना झालंय. या दादांनी आम्हाला रूम ॲडजस्ट करून दिली. आता आम्ही कायाकिंगसाठी आलेलो आहे. तुम्ही बोलली रेस लावलेली आहे फ्राय येतोय काय रे. झालेलं आहे. तर निवती बीचवरनं येताना नाश्ता विष्टा केला आणि आता खवणे बीचवरती आलो होतो. पण 3-4 दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळं राहायची कुठंच सोय म्हणजे काहीच भेटेना झालं आहे. तर आता बघू कुठं काही जागा भेटते का, नाहीतर आता कुठंतरी जेवण करून बाहेरच कुठंतरी राहावं लागेल. निरंजन शेठ आलेले आहेत. बराच वेळ झाला रूम शोधतोय रूम काही भेटत नाही आहे. आता एक दादा आहेत, त्यांनी रूम म्हणजे त्यांचा घराचा हॉल आपल्याला ॲडजस्ट करून देतात. तर बघून फायनल करू. तसंही आज काही दंगामस्ती होणार नाही, झोपायचं आहे. सगळी झोपल्यात थोडंफार. मीच आणि सचिन काहीच झोपलेलं नाही, काहीच अजिबात नाही. तू झोपला आहे, ताणून झोपलाय तू तर उलट. तर चला दादांचं घर बघा, घर तर एक नंबर दिसतंय. अरे हे काजू का झाड आहे, काजू. हे काजूचं झाड आहे. नाही दिसणार, बघून उद्या सकाळी दाखव. म्हणजे सकाळी दाखवा आम्ही तुम्हाला काजूचं झाड. आता गरम पाणी भेटा काय म्हणता बोला. तर बराच वेळ झाला आम्हाला रूम भेटत नव्हती. तर या ठिकाणी या दादांनी आम्हाला रूम ॲडजस्ट करून दिली. हे थोडीफार माहिती सांगतील. तुमच्या ह्याचं नाव काय दादा? नीनादेवी धनराज कायाक, खवणे बीच. तर ह्यांचं कायाकिंगचं पण आहे. तर त्यांच्या आता बोट लाईट हाऊस पण आहे. लाईट हाऊस हाताची पण. चोर, निवती लाईट हाऊस. हां निवती नाही, खवणे लाईट हाऊस. खवणे. निवती लाईट हाऊस बरोबर. तर यांच्या इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर कधी आले तर व्हिजिट करा. यांचा नंबर आम्ही मेन्शन करतोच. त्यांचं आता बोटिंगचं काम चालू आहे. तर चला. तर आता आपण मापनमध्ये आलो होतो. तर या ठिकाणी एक फेमस जेवणाचं हॉटेल आहे सुमित्रा. त्या ठिकाणी थांबलो आहे. बराच वेळ झाला थांबलो आहे. आपल्याला जेवण काही भेटत नाही आहे. इकडे एक जण बसला आहे, इकडं दोघं, इकडं चौघं. प्रसाद शेठ येते का नाही तुमची ऑर्डर? भगवान के भरोसे वैतागल्यात, पक्के वैतागल्यात. दिवसभर काय खात नाही. हे हसला बरं का दिवसात ना पहिल्यांदा. तर आता जेवण आल्यावर बघू आपण जेवणाची टेस्ट बिस्ट कशी काय सांगू. मला पण प्रचंड भूक लागलेली आहे. तर भूक लागल्यामुळं आणि अजूनही जेवण न आल्यामुळं सोन्या शेटच्यातला सिंगर जागा झाला, गीतकार जागा झाला, कवी. पेश कशी नाही का. ₹2 आहेत करे. नंतर एक थाळी आली, पापलेट थाळी म्हणजे 2 आल्यात. एक सुमित शेटची होती आणि एक सोन्याची होती. सोन्याच्या पापलेट थाळीचा डुस्सा उडला, डुस्सा एकाच मिनिटात. हां मोठं पापलेट आहे. तर आता आमचं जेवण बिवण झालं. तर जर कधी तुम्ही निवती किंवा या साईडला आले तर मापन या गावात सुमित्रा म्हणून म्हणजे खानावळ आहे. तर जेवण अतिशय चविष्ट आहे. थोडी वाट बघावी लागती. तर नक्की एकदा व्हिजिट करा. मस्त टेस्ट आहे. चला. फेसबुक पोस्ट करता. सोलकढी खूप आवडली. फेसबुक व्हॉट्सअप सोलकढी पण चांगली होती, सगळ्यांना आवडली. चला धन्यवाद. नाही ठीक आहे चालतंय. तर सगळ्यांना सुप्रभात. मस्त झोप झाली. आता सगळे उठलोय. आता उरकायचंय.
स्वतःच्या सुगंधासाठी. तर आता आपला नाश्ता आलेला आहे आणि यांची अजूनही काही तयारी झालेली नाहीये. महेश भाऊ तर नुसता धावत होता, आता आलाय नाश्ता पण लांब आहे. बघा कुठं बसलाय, माका तुका तुका लाव तुका ट्राय करते द्या. मला येत बस बस बस. नाही, मला येत नाही, मी शिकतोय. अरे तुम्ही चुकाला तर आता नाश्ता बिष्टा झालाय आणि आता मी कायाकिंग करायला चाललेलो आहे. तर ह्या काकांचं आहे सगळं ॲक्टिव्हिटी ती कायाकिंगची. तर चला आता आपण त्यांच्याबरोबर जाऊ, सगळी माहिती जाणून घेऊ आणि कसं काय तो आमचा एक्सपिरियन्स पण सांगू. तर चला अरे पण माहिती चप्पल चालायचं काम कर, आडवा तिडवा ते मला नको सांगू काय. व्हिडिओ अरे व्हिडिओ घे चल. सावरा कुठे काकांचं घर बघा कसलं भारी वातावरण आहे ते. काय कुठे काय प्लॅनिंग आपला आणि हा रस्ता यार बी बॉईज. हे सौरभ सर व्हॅक्यू हुक्की सावर आहे. हा तर काय तू. तर मस्त नेमकाच शनिवार आहे आणि गावात मारुतीरायाचं एक मंदिर आहे, तर त्याचं दर्शन घेतलं. हे एक मंदिर आहे गावात आणि अजून एक स्वयंभू मारुती म्हणून पुढं मंदिर आहे, त्याचंही दर्शन घेऊ आपण. दिसत नसेल तुम्हाला क्लिअर. समोरचा व्ह्यू बघा कसला जबरदस्त आहे. इथं विहीर आहे बघा. हा मगर आहे रे. पाणी बघ ना एकदम मस्त आहे. खालचं तळ दिसतं. बाव म्हणते त्याला, बाव. बावडी 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 आपण विहीर म्हणतो कोकणी भाषेत. बावडी बाव. निरंजन शेठ हा इच्छा मेली बघा आमच्या कानात तुझे फुल लावून बसले. अय्या भाई फोटो 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 बाबा फोटो. अरे काय किती सुंदर आहे. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो. हा तर आता आम्ही कायाकिंगसाठी आलेलो आहे. तर रेडी झालेली आहे आमची गँग. काका माहिती सांगतात बोटीवर उभे उभे राहू नका, स्वतःचा जीव स्वतः सांभाळा, काळजी घ्या. ए गाईज रेडी आहे का. तर आता आपण या दादांचं जे दादा नाव काय. मीनादेवी धनराज काया या ठिकाणी आपण आता काय करणार आहे. सगळे आर्मी बॉयज रेडी आहेत. ए झालं का कांतारा मधलं सुमित शेठ रेडी का. सुमित शेठचा लुक बघा. लेट्स गो. तर आता आम्ही निघाले, रेडी झाले. तर ही अशी सिस्टीम आहे सगळी. एक मिनिट. दोन माणसं गेलेले आहेत. कपल कपल रेस लावायची आज रेस रेस लावायची रेस खाली ए गप्पे गाडी गाडी बाहेर पकड करणे पकड करणे आपलं भगवा वादळ पण आलेलं आहे. आता मिनी प्रसाद बसून घेतो. बसण्यापुरता जरा कॅमेरा बंद करू.
तर चला आता आपण बसून घेऊ. या या बसू काय समोर बसायचं ना. आता आपण बसलेलो आहे. बसा सर बसा. आता प्रॉब्लेम असा झाला आहे आम्ही दोघं व्हिडिओ काढणार हे वल्लव कोण चालवणार असा प्रश्न पडलेला आहे. तर त्या भाई बॅलन्स नेट करते प्रश्नाचं निरसन कोण करणार. बाकी फुल गँग पुढे आहे समोर. आम्ही मारतच नाही. तर आता आरबी बॉयजनी रेस लावलेली आहे. बाकीचे गेलेत पुढं. आम्ही व्हिडिओ सर्वात मागे राहिलोय. ती तुम्हाला दिसत असतील समोर. तर चला किरीस काय गाणं सुनाय का क्या कुठं गेली गेली वाटतं ती. अरे भाई कितीतरी वेळ झाला एकटाच हाणतोय रे मी. तर आमचे प्रसाद भाई लाडाचे प्रसाद भाई बराच वेळ झालं गाडी मीच हाणतोय आणि सॉरी बोट विसरलो. आता प्रचंड हात दुखतात भाई जरा बंद कर गाडी वळायला लागली. ये बच्चा देखो इसको ब्लॉग में लो. हंस रहा है इसको ब्लॉग में ले. मोबाईल लावून दिला. एवढं काय अरे बाळा काय किंग करा. आम्ही 8,000 घालवलेत. 8,000 माझा अंदाज आहे परेड 8,000. तर कुठं दिसतंय का काय किंगची मज्जा बघा आमची काय चाललंय. पडलो सिमेंट शेट दिसताय हो तुम्ही काल 11:30 वाजता पण दिसलेत. मारा मारा पक्या मार पक्या मारायला बुटीत काहीतरी पॉल्टेज भाई पुढचा पण येऊ घे. पुढे बघ त्या टोकशी बोट पडली तर ते सगळं वाया पाणी बिनी कॅमेरा. अरे पाय केवढा गुंतून ठेवला होता. शेवटी पाण्यात पडलो. बाबा खोल नाही नशीब इथं आणि लय फाटले. हे काय कोणाचं आहे अच्छा पाहायला लागतात ते मँग्रोवचं. एक मिनिट इकडे दाखव. तर खूप वेगळा अनुभव आहे. एकदा तरी ट्राय केलं पाहिजे. त्यासाठी खवणी बीचला या. आणि आमची जरा बेड बोट पलटी निघाली त्यामुळे मी प्रसाद गंडत होतो. यांनी लई नाव ठेवले आम्हाला. शेवटी आम्ही बोट पण चेंज केली. आधी पार्टनर चेंज केला काहीच नाही झालं. मग बोट चेंज करायची ठरलं आणि बोट चेंज करताना पलटी झालोय. अक्का भिजलाय मोबाईल भिजलाय. ठीक आहे तरी पण चला मजा भाई. मी म्हणतो काय टेन्शन टेन्शन घेऊ नको. डोंट वरी बी हॅपी. बोट नसेल ना या मधल्या भागात खोले तरी पण ना अंदाज घ्या. पुढे नाही तरी पण उतरून अंदाज घ्या. खूप एन्जॉय झालाय. जवळ आहे ना एवढं खोल आहे एवढं. आणि आम्ही तिथं पडलो होतो. नशीब आमचं तिथं खोल नव्हतं. सोन्या 2 मोठी मग माझा पार येतात वाचलाय. खूप एन्जॉय केलाय. सुमित आणि सौरभ मागत त्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय. हे दोघं बघा कसे एन्जॉय करतात. झोपेश सनबात घेते. बहुतेक आहे ना आम्हाला तास 1.5 तास असतो ह्याच्यात. पण आम्ही किती आलो 10 असो ना. 10:30 आले ना. वाजले किती रे 11:30 नाही 12 किती झाले. 9:12 झाले आता. चला
तर केला याचा मला धन्यवाद. तर आता कसं रिव्ह्यू द्या रे. नाही चुकी आमचीच. कायाक मध्ये एकदम मजा आलेली आहेत. मस्त अजय देवगण मान्यवानी जी मजा होती ना ती तुम्ही पैसा वसूल का मग? चांगलं भेटले मला. पैसा वसूल एक नंबर. दोन नारळ आणले. काय नाही मस्त झालं एक नंबर झालं दमलो रे पण अन्नाला एन्जॉय आला ना बस संपला विषय. अन्नाचा एन्जॉय महत्वाचा लय सॅड होता 2-4 दिवस. कायक साठी काकांना हे करा. काका परत एकदा तुमच्या ह्याचं नाव सांगा. हा? सांगा तुमचं डिटेल्स काय नाव एक नंबर आम्ही नंबर देतो तुमचा. तुम्ही तुमचा फोन details येतो रे. सांगा. फोन घ्या कोणाकोणाची. काय लँग्वेज आहे आणि फिश पण आहे ते पण चांगला. त्यांचं नाव वगैरे घ्या ना आणि नीनादेवी तुमचं नाव सांगा. नीनादेवी धनराज कायाक 8459 0748. चालतंय. काकांनी सांगितलं आपल्याला नीना देवी कायाक. नक्की या धनराज कायाक. तर नक्की या इकडं आल्यानंतर. आता भाऊ लव चालू आहे. तर मित्रांनो आमच्या प्रेमाचा खेळ मांडला यांनी माझ्या आणि सचिनच्या. आता काय बोलायचं. हे तुमच्या तर अरे दलिंदरांनो यांना माझं सुख बघवलं नाही. खड्डे घालतात काय करतात. आता मज्जा येणार रे. आता हे शेवटी माझ्याकडे येतील की नक्की कुणी मारलं ते दाखव. IT क्षेत्रातील मित्र महेश दादा कटाले यांचे प्रयत्न बघा. इथून पाठ खणलाय आणि हा असा इथनं जॉईन करत करत तिथंच वाट करायचा आहे आणि सारंग शेटला गाडलाय तिथं. निरंजन शेट आहेत निरंजन शेट. बाई या गोष्टीचं नाव काय ठेवलं तुम्ही. तर वाळूस पा चालू आहे निरंजन शेटचा. पूर्ण गाडला त्याला पेन. निरंजन आहे निरंजन. ए गौर से देखो इस चेहरे को जल्दी ही विलुप्त हो जाने वाला है. तर इथं समुद्रावर आम्हाला एक जलपरी भेटलेली आहे. ही तिची शेपटी जलपरीची. अरे जलपरी नाही जलपरा पण बरं आहे. आणि हे कलाकार आहेत सगळे जलपराचे. आता जलपरा स्वाहा करायचंय पाण्यात. लागल बिगल जलपराला. मोठ्या लाटत टाका मोठ्या लाटत. तर हा बीच आहे खवणे बीच. या गावात एक स्वयंभू मारुती मंदिर आहे. तर त्या मंदिरात आपण आलो आहे. त्यासाठी या रस्त्यांवर यावं लागतं. इथं दीपस्तंभ आणि वृंदावन आहे तुळशीचं. आणि हे ते मंदिर आहे. आता आपण मंदिर बघू आतून. मूर्ती बघा. ही मूर्ती मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा एक अख्खा दगड आहे. हा जो आपल्याला दिसतोय
तो एक पूर्ण दगड आहे आणि या दगडाच्या आत ती मूर्ती आहे. दगड बघून घ्या. मंदिराची रचना बघा, एकदम जुन्या पद्धतीने आणि मस्त वाटते. अजिबात गरम होत. घ्यावं म्हणजे तो सांगितलंय बाळा. लाईट लावा की जरा. तर आता आपलं जेवण आलंय. इथं कोळंबी फ्राय हो का, टेस्ट करतो. मस्त लागते, एकदम घरगुती चव आहे. जेवण पण आहे आणि कोळंबी रस्सा पण आहे. क्वालिटी एक नंबर आहे. तर आता मस्त जेवण झालंय. निरंजन शेठचं अजून उरकलं नाही, उरकतात सावकाश होते. निरंजन शेठ, सचिनचा उपास आहे. तो उपासाला काहीच खात नाही. पर्याय त्याने कायाकिंग करत असताना एक नारळ शोधून आणला होता आणि तो त्याला आता उपयोगी पडलाय. तर आता तो फोडणार आहे. बरं फोड, आपण दोघं पाणी पिऊ. मेहनत भाई मेहनत. टेस्ट मला उलटा ठोक, उलटा ए तू शिकवणार का त्याला? कोकणातला आहे तो. तर सचिन आणि मी तर नारळातलं पाणी पिणार. माझ्या वाटेचं गेलं. टेस्ट सचिन, टेस्ट इज द बेस्ट. गोड नारळ असला ना असं होतं. कसलं जब्बर पाणी होतं. असं जाऊ दे. जेव्हा चांगलं पाणी असतं ना नाही भेटत ना. ते आहे ना, चांगलं झाडं माकडं चढतात. बरं जाऊ दे सचिन, तू खोबरं खाऊन पोट भर. तर आम्ही आराम करू आणि पुढचं प्लॅनिंग काय असेल तो ठरवू. लवळ्यात जाऊन आराम करायचा. लोळल्यात भाईंचं स्टँडर्ड बघा, भाईंचं स्टँडर्ड करा रे, तच चमकतोय. तर आता सगळं म्हणजे फोटो काढायला गेलतो, कॅमेराच न्यायला विसरलो आणि आम्हाला ब्लॉगिंग करायचंय. तर आता आम्ही उरकतोय. बॅगा बिगा सगळ्यांनी भरल्यात. सगळ्या का केशव भाऊंचा पण निरोप घ्यायचा आहे. ते पण आता आल्या तर उरकतात. गडबडीत होते सकाळपासून बऱ्याचशा. तर हा या सगळ्या बिझनेसचा मेन करता धरताय धनराज. तर तो आता आमच्यासाठी मासे घेऊन आलाय. मासे आम्हाला पार्सल न्यायचेत. तर चला, तुम्ही नका टेन्शन. आम्ही गेलो असतो तर मासा दाखव भाऊ. मासा धनराज बांगडे घेऊन आलाय. बांगडे चला. नाही दिला असतास तर आम्ही तुम्हाला कॉल करून विचारलं. आमचे कस्टमर असे येऊन नाही, खरंच भाऊंचा स्वभाव खूप चांगला आहे. फ्री मध्ये असे बरेच कस्टमर काय आम्ही म्हणजे अक्षरशः आम्ही हिशोबाचा विचार करत होतो आणि ते कायाकिंगचे पैसेच भाऊ पण विसरले आणि आम्ही पण विसरले. अचानक कुणाच्या तरी निरंजनच्या लक्षात आलं आणि आता आम्ही ते पे करतोय. म्हणजे खरंच एवढं साधं म्हणतात ना कोकणातली माणसं साधी बोळी, ते खरं आज जाणवलंय. सचिनकडे आणि प्रसादकडे बघून जाणवत नाही, पण भाऊकडे बघून जाणवलंय. चला सांगितलं. तर आता त्यांच्याकडनं आपल्याला कोकम सरबत भेटलेलं आहे भाऊंकडनं. कोकम सरबत टेस्ट करू. मस्त आहे कोकम सरबत. तर आता आम्ही इथनं निरोप घेतोय. कोकम सरबत पण घेतलेला आहे. हा एक शेवटचा क्षण. धनराज भाऊ बोल. मीना देवी धनराज कयार, तुम्हाला कोकणात यायलाच पाहिजे. कोकण आपलं कोकणची माणसं सचिन आणि प्रसाद सोडून. नक्कीच. चला केशव भाऊ जाऊ का? चला काळजी घ्या तुम्ही पण. हा चालतंय. हा येतो भाऊ. जाऊ का? चला चला येतो. धन्यवाद एवढी चांगली सोय केल्याबद्दल. चालतंय.
काळजी घ्या. चला ए धनराज भाऊ चल जाऊ का? चला कितवीला आहे तू? दहावीला चालतंय अभ्यास कर पेपर आहेत. होय होय चल चल